जा मुली दिल्या घरी सुखी राहा, लडकिया पराया धन होती है. हे असे डायलॉग आपण चित्रपटातून नक्कीच ऐकले असतील, हो की नाही? लग्नानंतर मुलींचे आयुष्य हे बदलून जाते. काही गोष्टी त्यांना सांभाळून घ्यायच्या असतात, तर काही गोष्टीचा आनंद हा त्यांना न सांगता मिळतो. लग्नानंतर प्रत्येकाला येणारा अनुभव हा वेगळा असतो. खूप जणांना सासरी ॲडजस्ट होताना खूप वेळ जातो, तर काही जण अगदी पटकन दुसऱ्या घरात मिसळून जातात. जे मिसळून जातात त्यांना त्रास होत नाही, पण जे बदलांना स्वीकारत नाही अशा मुलींना काही समस्यांना सामोरे जावे लागते. लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्यामुळे होणारी ओढाताण ही अत्यंत स्वाभाविक आहे. पण असे असले तरी देखील काही चुका या लग्नानंतर प्रत्येक मुलीने टाळायला हव्यात. संसारात येणारे विघ्न दूर करण्यासाठी अशा काही टिप्स आहेत, त्या अंगीकारल्या तर सासरी आणि माहेरी दोन्हीकडे सुद्धा आपले स्थान हे अबाधित राहते. कोणत्या आहेत त्या गोष्टी ते आपण पाहूयात. मुलीसाठी माहेर कधीच परक होत नाही. त्या कायमच आईवडील, भाऊ-बहीण याच्यासाठी खास असतात. पण लग्नानंतर जर तुम्ही सतत माहेरी जात असाल तर ते कमी करा. खूप जणींना अगदी क्षुल्लक कारणावरून माहेरी जाण्याची सवय असते. घर जवळ आहे म्हणून किंवा सासरच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी म्हणून खूप जणी सतत माहेरी जात असतात. जर अशा प्रकारे जबाबदाऱ्या टाळून तुम्ही घरी येत असाल तर अशामुळे तुमचा संसार टिकू शकत नाही. कोणताही त्रास नसताना केवळ आपल्याला काही गोष्टींचा कंटाळा आहे असे म्हणून तुम्ही सतत घरी येत राहाल तर तुमची किंमत राहणार नाही. इतकेच काय, कालांतराने तुम्हाला कोणत्याही बाबतीत विचारले जात नाही हे देखील लक्षात येईल. मुलगी आणि बापाचे नाते खास असते, पण तरी देखील काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. उदाहरणार्थ, एक मुलगी आपल्या आईवडिलांच्या काळजीपोटी आली तर ती गोष्ट समजून घेण्यासारखी असते. पण ज्यांच्या माहेरी वहिनी आणि इतर जण आहेत, अशा वेळी तुमचे सतत जाणे आणि सल्ले देणे समोरच्याला देखील आवडणार नाही. दुसरं म्हणजे इकडच्या गोष्टी तिकडे करणे. लग्नानंतर तुम्ही वेगळ्या कुटुंबात राहता. त्या कुटुंबाच्या काही गोष्टी असतात. कदाचित काही तुम्हाला आवडणार नाहीत, काही तुम्हाला आवडतील सुद्धा. चांगल्या गोष्टी तुम्ही सांगणे ठीक, पण एखाद्या कुटुंबात असणारे वाद किंवा काही इतर गोष्टी या कधीही सांगू नये. तुम्हाला घरातील एखादी व्यक्ती फार विश्वासाने काहीतरी सांगत असते. तुम्ही कोणाला सांगू नये असा त्यामागचा अर्थ असतो. तुम्हाला जर ती कोणाला सांगायची असेल तर ती कोणत्या तरी विश्वासू व्यक्तीला आवर्जून सांगा, पण त्याचा परिणाम तुमच्या नव्या कुटुंबावर होऊ देऊ नका. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला आवडत नाही. तुम्ही त्याबद्दल जर तुमच्या घरी येऊन सांगाल तर नक्कीच तुमच्या खास लोकांना त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. पुढचं म्हणजे नवऱ्याला अंतर देऊ नका. लग्नानंतर नवरा हा फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक मुलीसाठी ते असायला देखील हवे. काही जण आपल्या नवऱ्याला फारशी किंमत देत नाहीत. त्याचा परिणाम हा नात्यावर होतो. जर तुम्ही नवऱ्याला काही ना काही कारणावरून सतत अंतर देत असाल किंवा अंतर देऊ नका. खूप जणी नवऱ्याला अंतर देतात, त्यानंतर नात्यात दुरावा आला की नवऱ्याला दोष देतात. पण नवऱ्याला तुम्हीच काही कारणास्तव अंतर देत असाल तर ती सर्वस्वी चूक तुमची असते. तुमच्या नात्यातील चांगले आणि वाईट या दोघांसाठी तुम्हीच कारणीभूत असता. उदाहरणार्थ, सतत बाहेर जाणे, माहेरी जाणे या कारणामुळे नवऱ्यामधील आणि तुमचे अंतर वाढत जाते. लग्नानंतर या चुका करत असाल तर यावेळी किंवा योग्य वेळी तुम्ही सवयी या बदलायला हव्यात. त्यानंतर मुलींनी काही गोष्टी लग्नानंतर अजिबात आईला सांगायला नाही पाहिजेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण पाहूयात. मुली नेहमी त्यांच्या भावना आईशी शेअर करतात. साहजिकच मुलीचे आईशी नाते अगदी जवळचे असते. वडिलांविषयी त्यांना धाक वाटत असल्याने त्या फारशा गोष्टी वडिलांना सांगत नाहीत. म्हणूनच तर लग्नानंतरही आईशी बोलून एकमेकींना आधार वाटतो. त्यामुळेच माहेर हे जवळचं वाटतं. मात्र तुमचं लग्न झालं की तुम्ही आईशी काय बोलावं याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही मुलींना आईला सर्व अडीअडचणी सांगण्याचे स्वातंत्र्य असावे असे वाटते, तर काहींना असे अजिबात होऊ नये असे वाटते.
पण मुली आईला किती गोष्टी सांगाव्या, किती नाही याविषयी देखील सीमारेषा हव्यात. रोज प्रत्येक गोष्ट सांगू नका. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात माझी मुलगी आनंदी आहे ना? हा प्रश्न प्रत्येक आईच्या मनात असतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला तुमचा दिनक्रम नक्की सांगा. पण जसा वेळ जाईल तसं हे सांगणं कमी व्हायला हवं. कारण जर तुम्ही रोजच काय घडले ते सांगत राहिलात तर त्याचा समोरची व्यक्ती आक्षेप घेण्याची शक्यता असते. किंबहुना तुमच्याविषयी संशय निर्माण होऊ शकतो. जर सासूने स्वयंपाकघराची जबाबदारी तुमच्या जावेकडे आणि बाहेरच्या कामाची जबाबदारी तुमच्याकडे दिली असेल, तर तुमची आई त्याचा गैरअर्थ काढण्याची शक्यता असते. अशाने तुम्हालाही समस्या येऊ शकतात. म्हणून इतक्या बारीक-सारीक गोष्टी आईला सांगणे टाळा. दुसरं म्हणजे नवऱ्याबरोबरची भांडणं. लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये छोटे-मोठे वाद हे होत असतात. ते किती ताणायचे हे प्रत्येकावर अवलंबून असते. पण आईला सांगावं का? हे प्रकरण किती गंभीर आहे यावर अवलंबून आहे. तुमच्या दोघांच्यात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला तर तो तुमच्या घरी शेअर करू नका. दुसरीकडे जर भांडण खूप गंभीर असेल किंवा काहीतरी घडले ज्यामुळे तुम्हाला दुखापत झाली असेल, तर त्याबद्दल आईला नक्की सांगा. त्यानंतर सासूबद्दल काहीही सांगू नका. तुमच्याशी रोज कशी बोलते सासू, कशी वागते असं सगळं रोजच्या रोज आईला सांगत बसू नका. तिचं छोटंसं वागणं खटकलं तरी ते तुमच्यापर्यंत ठेवा. तिच्या चांगल्या गोष्टी आईला सांगा. पण जर सासू उगाच वाईट बोलत असेल आणि त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होत असेल, तर ते तुमच्या घरी उघडपणे सांगा. त्यामुळे काही गोष्टी बिघडण्यापूर्वी किंवा त्या गोष्टी गंभीर वळण घेण्यापूर्वी थांबतील. पुढचं म्हणजे कुटुंबाविषयी गॉसिप करणे. कोणतेही कुटुंब नाही जिथे नातेवाईकांमधील इतर लोकांबाबत गॉसिप्स होत नाही. पण तुम्ही अशा चर्चेपासून दूर राहिलेले बरे. पण जर तुम्हाला इतर लोकांचे गॉसिप्स ऐकण्यास भाग पाडले जात असेल, तर तुमचे संभाषण तिथे संपवा. तुमच्या आईशी बोला आणि तो विषय तिथेच थांबवा. काही कौटुंबिक रहस्य. अनेक कुटुंबाची स्वतःची काही गुपितं असतात. तुम्ही आता सासरच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहात. त्यामुळे ही रहस्य आईला सांगू नका. जर ही गोष्ट बाहेर गेली किंवा तिने ती दुसऱ्याला सांगितली तर ते तुमच्यासाठी चांगले होणार नाही. सासरच्या लोकांचा तुमच्यावरील विश्वास देखील उडतो. तर या काही गोष्टी आहेत ज्या लग्न झाल्यानंतर मुलीने आईला सांगू नयेत किंवा लग्नानंतर या गोष्टी सांगितल्या तर आपल्यावर काय परिणाम होतील ते आपण या व्हिडिओमधून पाहिले आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे याची नक्की कोणाला तरी मदत होईल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.